विद्यार्थ्यांना अजूनही इंग्रजी लिहिता आणि वाचता येत नाही त्यांच्यासाठी हा ब्रँड न्यू जबरदस्त महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिला असा कोर्स घेऊन आलेलो आहे फ्री ऑफ कॉस्ट. ओके, नमस्कार, माझं नाव संयम देशमाने अँड आय वेलकम यू इन इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर. जर तुम्हाला इंग्लिश रीडिंग करता येतं, रायटिंग करता येतं, पण बोलता येत नाही, बोलणं पण इम्पॉर्टंट आहे. बोलता येत नाही तर तुम्ही माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये एनरोल करू शकता. संभाजीनगरमध्ये राहता तर माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये समोरासमोर बसून आपण शिकू. ओके, सीट्स कमी असतात, रेकॉर्डेड लेक्चर्स फ्री आहे, बुक्सचा ॲक्सेस तुम्हाला आम्ही देऊन टाकू आणि इतके जबरदस्त आमचे ऑनलाईन क्लासेस असतात, काय सांगू तुम्हाला. ओके, पण ज्या लोकांना इंग्रजी लिहिता आणि वाचता येत नाही, हे सगळ्यात बेस आहे. त्याशिवाय इंग्रजी शिकायला किंवा बोलायला सुरू करू शकणार नाही तुम्ही, कारण तुमचा बेसच क्लिअर नाही आहे. हाच बेस मी यातून क्लिअर करत आहे. आज आहे आपला डे नंबर 3 आणि या डे नंबर 3च्या माध्यमातून आज आपण खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहे, विच इज ब्लेंड वर्ड. काय असतात हे ब्लेंड वर्ड, कशा प्रकारे तुम्हाला समजायचं आहे, शिकायचं आहे, दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू सी हिअर. ओके, अजून एक गोष्ट ज्या बुकमधून मी तुम्हाला शिकवतोय, हे बुक तुम्ही ऑफलाईन घरी परचेस, तुमच्या घरापर्यंत हे बुक येऊन जाईल. जर तुम्हाला हे बुक पाहिजे असेल तर मी या बुकबद्दल सगळी इन्फॉर्मेशन व्हिडिओ नंबर 1 मध्ये, डे नंबर 1 मध्ये सांगितली, सो गो चेक देअर आउट. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा या बुकला कसं परचेस करायचं आणि 7 दिवसाच्या आतमध्ये पोस्टाच्या माध्यमातून कशा प्रकारे तुमच्या घरी येईल हे मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. सो गो चेक देअर आउट. ओके, लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर डू. अजूनपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. ओके, नीट बघा, आज आपण शिकणार आहोत ब्लेंड वर्ड. काय आहे हे ब्लेंड वर्ड हे समजणं थोडं इम्पॉर्टंट आहे, कारण जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत जोडाक्षर आपण नाही शिकू शकणार. ब्लेंड वर्ड म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, ब्लेंड वर्डचा अर्थ होतो जोडाक्षर. ओके, जसं मराठीमध्ये सुद्धा जोडाक्षर असतात. फॉर एक्झाम्पल कशा प्रकारचे, उदाहरण क आणि स, स हे मराठीमधलं जोडाक्षर झालं. ओके, अजून ब आणि ल, ब्ल हे मराठीमधलं जोडाक्षर झालं. ओके, उदाहरणार्थ सूर्योदय, रियोदय, तर सूर्योदय, तर हे जे य आणि त्याच्यावर वर रफार वगैरे आहे हे सुद्धा जोडाक्षर झालं. ओके, हस्ताक्षर हा शब्द आहे, हस्ताक्षर, व्हॉट्स द वर्ड, ह स्ता आणि क्षर. आता याच्यामध्ये स्ता हा जोडवर्ड आहे. हे तुम्हाला वाचायचं कसं, कशा प्रकारे रीड करायचं, इंग्लिशमध्ये सुद्धा काही जोडवर्ड, जोडाक्षर असतात ज्याला आपण ब्लेंड वर्ड असं म्हणतो. ब्लेंड म्हणजे काय, ब्लेंड म्हणजे मिक्स. ओके, आणि या ब्लेंड वर्डलाच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. इंग्लिशमध्ये खूप जोडाक्षर आहेत, त्यापैकी मेन मी तुम्हाला या बुकमध्ये दिलेले आहेत की कोणकोणते मेन जे आहेत या ठिकाणी जोडाक्षर आहेत. ओके, या ठिकाणी काहीतरी 25 का 26 जोडाक्षर मी दिलेले आहेत. जर तुम्हाला हे समजले तर तुम्ही जोडाक्षर इंग्लिश, उदाहरणार्थ ब्लेंड वर्ड आहे, तर ब्लेंड वर्ड मध्ये BL हा जो शब्द आहे हा जोड आहे. ओके, जोड वर्ड म्हणजे काय नीट लक्षात घ्या. जोडाक्षर किंवा ब्लेंड वर्ड म्हणजे, मी तुम्हाला सांगितलं होतं की देर आर 5 वॉवल्स इन इंग्लिश लँग्वेज, इन इंग्लिश अल्फाबेट. कोणकोणते, ए, ई, आय, ओ आणि यू. ठीक आहे, याला वॉवल्स म्हणतो. जनरली काय होतं की हे जे वॉवेल्स असतात हे प्रत्येक कॉन्सोनंट नंतर येत असतात. कॉन्सोनंट म्हणजे काय, तर ए, ई, आय, ओ, यू यांना सोडून बाकीचे जे 21 आहेत. ठीक आहे, म्हणजे B to Z हे तुमचे 21 काय झाले, हे कॉन्सोनंट झाले. आता बीच्या नंतर ए आलं तर ते ब्लेंड वर्ड नाहीये, बीच्या नंतर ओ आलं, ई आलं, आय आलं तर ते ब्लेंड वर्ड नाहीये, यू आलं तर ते ब्लेंड वर्ड नाहीये. जर का एखाद्या कॉन्सोनंट नंतर कॉन्सोनंट आलं, उदाहरणार्थ बी हा कॉन्सोनंट आहे. ओके, कॉन्सोनंट म्हणजे काय, ए, ई, आय, ओ, यूच्या व्यतिरिक्त असणारे जे काही मूळाक्षर आहेत, बी हे कॉन्सोनंट आहे. आणि बीच्या नंतर एल आला, एल हा सुद्धा काय, कॉन्सोनंट आहे. समजलं. तर अशा प्रकारे जर का कॉन्सोनंट नंतर कॉन्सोनंट येतो आणि मग त्याच्यानंतर ए, ई, आय, ओ आणि यू पैकी जर का आलं तर त्याला ब्लेंड वर्ड म्हणतात. समजलं. ओके, बघा या ठिकाणी BL हा ब्लेंड वर्ड आहे. ST हा सुद्धा ब्लेंड वर्ड आहे. का, कारण S हा कॉन्सोनंट आहे, T सुद्धा कॉन्सोनंट आहे. कॉन्सोनंट नंतर कॉन्सोनंट आलं तर ते ब्लेंड वर्ड बनत असतं. असेच काही ब्लेंड वर्ड मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे नीट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. जर हे समजलं नाही तर यू आर नॉट एबल टू अंडरस्टँड. ओके, वाचू शकणार नाही तुम्ही, मोस्ट ऑफ द वर्ड इंग्लिशमधले वाचू शकणार नाही. ओके, लेट्स सी विच आर द ब्लेंड वर्ड्स आर हिअर. या ठिकाणी सगळ्यात पहिलं आहे ST. STला कसं प्रोनाऊन्स करणार, STला स्ट प्रोनाऊन्स करणार. जे बुक मी तुम्हाला दिलेलं आहे त्या बुकमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची रायटिंग. फॉर एक्झाम्पल ST सेज स्ट, अजून लिहा ST सेज स्ट, अजून लिहा ST सेज स्ट.
अशी प्रॅक्टिस केल्यावर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल, चांगल्या प्रकारे समजेल. लहान मुलं असतील त्यांनी सुद्धा एकदम आरामामध्ये प्रॅक्टिस करा. तुम्हाला कोणी खाणार नाही आहे किंवा कोणी तुमच्या मागं भूतभीत लागलं नाही आहे, ठीक आहे ना. आरामात टेक इट इझी, एकदम इझिली समजून घ्या. ओके, पहिला आहे ST म्हणजे स्ट. अजून आहे SP म्हणजे स्प. जिथं पण SP येईल त्या ठिकाणी स्प हे तुम्हाला वाचायचं आहे. SH आहे, SH ला आपण श वाचतो. ओके, SN आहे, SN ला आपण स्न वाचतो. अलॉंग विथ दॅट SK आहे, SK ला आपण स्क वाचतो. CL आहे, CL ला आपण क्ल वाचतो. ओके, नेक्स्ट वन इज CH असेल तर च. CH सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. ज्या ज्या ठिकाणी CH येईल वर्डमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला च वाचायचं आहे. अजून CK असेल त्याला क वाचायचं आहे. FL असेल त्याला फ्ल, या ठिकाणी क्ल झालाय, बुकमध्ये करेक्ट करून घ्या. FLच्या जागी फ आणि ल, ठीक आहे, फ्ल हे या ठिकाणी करायचं आहे. FL असेल तर फ्ल वाचायचं आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर FR असेल तर त्या ठिकाणी फ्र वाचायचं आहे. TR असेल तर ट्र वाचायचं आहे. ओके, PH असेल तर त्याला फ वाचायचं आहे तुम्हाला. DR असेल तर ड्र वाचायचं आहे. BL असेल तर ब्ल वाचायचं आहे. BL असेल तर ब्ल. ओके, अलॉंग विथ दॅट WH असेल तर व्ह वाचायचं. उदाहरणार्थ व्हेल वर्ड आहे, व्हेल. आता हे याच्यापासून तयार होणारे वर्ड्स मी तुम्हाला सांगेल, टेन्शन घ्यायचं नाही, सांगेल तुम्हाला, हे पुढे सांगू. पहिले हे समजून घ्या की उच्चार काय होतो ब्लेंड वर्डचा. मोस्ट ऑफ द ब्लेंड वर्ड या ठिकाणी मी कव्हर अप केलेले आहेत. आज आपण एवढेच ब्लेंड वर्ड शिकणार आहे, ठीक आहे. BR असेल तर त्या ठिकाणी ब्र वाचायचं आणि TH असेल तर त्या ठिकाणी थ वाचायचं. अशा प्रकारे तुम्ही हे ब्लेंड वर्ड रीड करू शकता. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं BASKET, ठीक आहे, हा वर्ड याला वाचणार कसं. B म्हणजे ब, बरोबर. A असेल तर आ, बा. SK हा ब्लेंड वर्ड झाला. SK S हा सुद्धा एखादा कॉन्सोनंट आहे आणि K सुद्धा हा कॉन्सोनंट आहे, बरोबर. SK से स्क, मागं SK से स्क, तर बास्क. ई असेल तर स्के आणि टी असेल तर ट, बास्केट. अशा प्रकारे तुम्ही वर्ड वाचू शकणार आहात जर ब्लेंड वर्ड तुम्ही चांगल्या प्रकारे समजले. ओके, वापस तुम्हाला सांगतो ब्लेंड वर्ड म्हणजे काय. ब्लेंड वर्डचा अर्थ असतो दोन कॉन्सोनंट तयार आले एका ठिकाणी तर ते ब्लेंड वर्ड तयार होऊन जातो. उदाहरणार्थ BR, तर B हा झाला तुमचा कॉन्सोनंट, R हा झाला तुमचा कॉन्सोनंट. अजून BL, ब्लास्ट म्हणतो ना, ब्लास्ट मध्ये BL हे येतं, ठीक आहे. B हे झालं कॉन्सोनंट, L हे झालं कॉन्सोनंट. समजलं. या दोन कॉन्सोनंट मिळाले तर यांच्यापासून काय तयार होतं, यांच्यापासून एक ब्लेंड वर्ड तयार होतो. आणि मग या ब्लेंड वर्ड नंतर सहसा AEIOU असतं. काय असतं, AEIOU हे जनरली या ब्लेंड वर्ड नंतर असतं. फॉर एक्झाम्पल आता ब्लास्ट हा वर्ड बघू आपण. काय वर्ड बघू, ब्लास्ट. ओके, BLAST, मुद्दाम H कॅपिटलमध्ये काढलं, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी B हा कॉन्सोनंट आणि L हा कॉन्सोनंट, हा झाला तुमचा ब्लेंड वर्ड, ठीक आहे. आता या ब्लेंड नंतर काय आलं, लगेच तुमचा A आला आणि A काय आहे, हा वॉवल आहे, AEIOU पैकी आहे. सो जनरली जे तुमचे ब्लेंड वर्ड असतात त्या ब्लेंड वर्ड नंतरच एखादा वॉवेल येऊन जातो, AEIOU पैकी येऊन जातो. मग ते तुम्हाला टर्निंग पॉईंट देत असतं. भाई BLA असेल, ओके, BLA असेल तर ते ब्ला झालं. BLE असेल तर ते ब्ले झालं. BLO असेल तर ते ब्लो झालं. समजलं. BLI असेल तर ते ब्ली झालं. तर अशा प्रकारे AEIOU लागलं तर ते ब्लेंड वर्डला डायरेक्शन चेंज करतं. हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये शिकूया. आजच्या या लेसनमध्ये तुम्हाला फक्त हे ब्लेंड वर्ड लक्षामध्ये ठेवायचे आहेत. फक्त 20 मिनिटं जरी दिले तुम्ही, ओके, आय वुड सपोज एकदा वापस बघा, एकदा वापस हे व्हिडिओ सुरू करा आणि बघायला सुरुवात करा नाही समजलं तर. ओके, सो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आय रिक्वेस्ट यू टू अंडरस्टँड इट फर्स्ट, प्रिपेअर इट फर्स्ट अँड देन गो फर्दर. घाई करू नका. पहिला लेसन नाही दुसरा लेसन नाही समजला, पहिला लेसन बघा. तिसरा लेसन नाही समजला, दुसरा लेसन बघा. कारण हे सगळे स्टेप बाय स्टेप अप्रोच घेतोय मी, असं नाही की कोणतंही कुठेही सुरू केलं. ओके, दॅट्स इट. तर हा आजचा आपला लेसन होता. आज आपण ब्लेंड वर्ड शिकलो. ब्लेंड वर्ड काय आहे तुम्हाला सांगितलं आणि कशा प्रकारे त्यांची डायरेक्शन चेंज होते वॉवेल लागल्यानंतर हे सुद्धा आपण शिकलो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. हे बुक जर तुम्हाला घरी मागवायचं असेल तर सगळी प्रोसेस मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेली आहे. बुकची प्राईससुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेली आहे. मागून घ्या, खूप इम्पॉर्टंट बुक आहे. आणि 5 वर्षापासून ते 95 वर्षाच्या एका वृद्ध माणसापर्यंत सुद्धा
ते लोक शिकू शकतात. माझ्याकडे 75 वर्षाचे स्टुडंट आहेत, मला ते फोन करून सांगतात की सर असं झालं. लिटरली जस्ट जोक अपार्ट. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करून